निप्पाणी नगरवासियांचे जागृत देवस्थान असलेल्या वैभवसंपन्न श्री महालक्ष्मी मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा शुक्रवारी भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. दुपारी 12 वाजता मूर्ती प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली, तर दुपारी 2च्या शुभमुहूर्तावर नारायणी नारायणीच्या जयघोषात कलशारोहण संपन्न झाले. त्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला गुरुवारी महालक्ष्मी देवीच्या मानाच्या साडीची गांधी चौक ते दत्त मंदिर, दलाल पेठ, कोठीवाले कॉर्नर व गुरुवार पेठ मार्गे भव्य मिरवणूक काढण्यात आली. शुक्रवारी सकाळी होम हवन विधी पार पडला असून श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती महाराज यांच्या शुभहस्ते कलशारोहण करण्यात आले. यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, मंदिर समिती अध्यक्ष आशिषबाई शाह, तृप्ती शाह, श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत साम्राज्ञ लक्ष्मी निपाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भालचंद्र शास्त्री महाबळेश्वरकर, अमोल शास्त्री जोशी, उपेंद्र महाबळेश्वर, श्याम कानिटकर मुंबई व गुरुप्रसाद यर्नाळकर यांच्या पौरोहित्याखाली सर्व धार्मिक विधी पार पडले. शुक्रवारी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्यानंतर महालक्ष्मी देवीच्या त्रैवार्षिक यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. शनिवारी सकाळी पंचामृत अभिषेक, पूजा व देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रविवारी देवीचा भव्य आणि देखणा पालखी सोहळा, सोमवार दिनांक 9 रोजी दिवसभर देवीयाग, होम हवन, ओटी भरणे तसेच नैवेद्य व आंबील अर्पण करण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 10 रोजी दुपारी 3 ते 5 कुंकुमार्चन व सायंकाळी 7 ते रात्री 11 वाजता देवीचा पारंपरिक गोंधळ सादर होणार आहे. बुधवार दिनांक 11 रोजी गांधी चौक येथे महाप्रसाद वितरणाने त्रैवार्षिक यात्रेची सांगता होईल. शहराच्या इतिहासात प्रथमच ही यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी होत असून भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. स्वागत कमानी, आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध पाळणा व्यावसायिकामुळे संपूर्ण शहर भक्तिमय झाले आहे. यात्रा काळात शांतता व सुरक्षितेसाठी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून भाविकांनी मौल्यवान वस्तू व दागिने सांभाळून दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.